मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ बघा सगळ्यासनी. जेवायला लागली या माणसाला एकच पोरगी बहुताला घेऊन बसली जेवायला. तर दिदानं आणून ते आंबरस करतानाच आंब खाल्लं, म्हणले आम्हाला नाही आंबरस आवडत, म्हणून ते आंबच खाऊन बसल्या. ही म्हणली नको, हिला बी खा म्हणलं होतं आंबा, पुन्हा आंबरस बी खा म्हणलं, पण काय ही नकोच म्हणली. आता त्यासनी जेवाय या म्हणलं, आणू तर काही झोपलीच मगाच, चपात्या करते तवरच. आणि दिदीला ये म्हणलं तर दिदी ही नाही. मग आम्ही दोघीच राहिलो, ह्यांनी बी करत होती चपात्या, तवाच घेऊन खाल्लं. वांग्याचं कालवण खाय, थोडा खाय आंबरस, अजून एवढा मोठा राहिलाय. आता राहिलेला ठेवते आता फ्रीजमध्ये, सकाळ काय खातेली. अजून आमचं व्हायचंय जेवण बरं का, अजून एवढा, अजून त्यातला एखादी वाटीभर संपलच. म्हणलं जेऊया आता आपण दोघी, म्हटलं झालं तर पटापटा घेतलं उरकून. काय पाऊस आला बी नाही, नुसतं भ्याच घातलं बघा पावसानं, आला बी नाही कायच नाही, घर असतंय नुसतं डार 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 लागतंय. खा खा खा. विमान पळायला लागला आवर, चमकतं या लाल. तो तिकडे घेतो पाणी प्या, असं तोंड केलं ते मला दिसलं. या सगळीजण आंबरस चपाती खायला. अजून आंबा ये जायचं तोपर्यंतच खायला लागली ही आंबरस. हे असं आंबा आहे, दिसतोय का, केशरी दिसतोय, छान झाले का. हापूस आंबा आहे, हापूस. रत्नागिरी, रत्नागिरी हापूस आंबा, लय नाव प्रकारची. रायगड हापूस आंबा, रत्नागिरी हापूस आंबा, काय बी नाव आहे ती. मला तर सगळं आंबा दिसायला सेमच दिसते. आता या सगळेजण जेवण करायला. मस्त झालाय बघा आंबरस. मला आंबरस बनवताना व्हिडिओ बनवायचा, पण ह्यांनी गेलं पुरी सगळ्याच घेऊन, बनवलाच नाही. 950 रुपये किलो आंबा, अवघड आहे. 1200 म्हणत होतो आपण, 850 आणले ते. मग काय 950 म्हणताय, 1200 म्हणताय ते. मी 1000 रुपयाला देतो म्हणतोय. 950 आणलं आपण. मी 850 म्हणते. आपण 950 आणलं ग. मी दिलं पैसे, मला 850 ऐकाय आले मग? म्हटलं. 950 रुपये आणलं, तुला माहित आहे का. खा कुठले का, गुडल्याला जाणता माणसं संग खायचं वय. अक्का आहे ती, अक्का जाणतीच आहे. बर ती आता दीदी आणू कशा खाते त्या, तसं नको म्हणते, तुझ्या बरं खाते. मग तुमच्या बरं बी खा खा म्हणून सांगितलं, आता खाल्लं नाही. अक्का पोट भरून खात जाऊ. कशी खाते, खाली वाटायच त्यात आपल्याला काला करून ठेवा, वाटी खात बसली. सगळं ताटातनं पसरतंय. आंबरस आहे, आंबरसाचा काला करते ती का. मग कर तुम्ही काला करून, चांगलं चवीला लागतं ते. पण आंबा पैसा कोकणात तर आंबा लय स्वस्त असते ना. पैसा नव्हता का जास्त. पैसा गेला की. 950ला 12 आंबा आलं फक्त. नको म्हणते ते, पण काय पुरी ऐकच ना ते. घ्याच पापान, घ्याच पापान. म्हणजे तवा तर पुण्याला आपण गेलो तेव्हा येताना आणलं होती मसवडातनं. काय होती पोई पोई वाजायचं. किती 2 दिवस ठेवलं का ती पुरीनी. त्याला बी किती 900 रुपये गेलता आहे ना. 1000 म्हणजे काच महाग आहे. ते असं वाजायचं, कानवर जात होती, सशेवानी कानवर होत होती. 2 दिवस बी राखलं नाही, गेलं कुठं कचऱ्यात जाऊन तिकडे ढिगाऱ्यात जाळलं. तोडून टाकल्यावर कशाला ठेवायचं घरात, अडचणीला काला. आणि त्यातच झोपलं बघा, कूलर चालू करून टाकलं तिला. कूलर मध्ये पाणी भरा, दमवून आणली ह्यांनी चालवून तिला. कूलर मध्ये पाणी भरा जरा. होय होय, रात्री ह्यांनी भरलं होतं तिकडून आल्या. वारं शांत आहे ना. गेलं की सगळं किड, त्या शेरवरच्या मरकीला किडा आलतं मग. अशी वारा नसला केलं असं.
दार असलं नाही. दरवाजा मोहर कर ग तिथे ती मधल्या घराचा. ह्या चपात्यामुळे मी आता केलं नाही, सकाळच केलं सगळं. म्हणलं आता काय संध्याकाळी करा येईल म्हणलं आमरस चपाती. आणि सकाळी थोड्याच भाकरी केल्या. कुत्र्याला टाकली भाकर. आणि टाकली शेळी होती ती अर्धी आणि चपात टाकली बसले की तर. टाक की चपाती बिपाती. त्याला कोणी मारलं काय की पायावर लंगतय. माणसं जरा गेला येतील, जनावर सुद्धा आलेलं त्यास पटलं. पाय सुजलाय त्याचा मोरचा. अजून की बाय आंबरूस ह्या भरपूर आहे. घटमुट केलाय तरी रस लय पडला आंब्याला. गाभा लय होता. कोई बारीक आहे. कुई एवढीशीच निघली. काय झालं मग मसर भेटते का नाही ते मसर? मस्त घे जातात. कोंबड्या माझी मी कोंडल्या केल्या माझी मी त्याला खाय टाकलं होतं आज. कोंबड्याला काय हात लावू नको काय म्हणणं नाही ते. मस्त काय असेल नेहमी घ्यायची. नेहमी तरी काय ती एक आहे ती बी आपली देत नाही म्हणते त्या दिवसात. कोण तुमचा भाऊ काय म्हणत नव्हता? देत कसा नसतो. अंडी बी पाक सगळे खतम केले ती. गेलो तिकडं तर डोकं दुखतं. टेन्शन कमी घ्या की मग. थोडी काय तर मला भाजी माझ्या पत्ती करायला पाहिजे होती. ती वांग्याची खाल्ली तुम्ही. गोड नुसतं खावत. मग आमरस केल्यावर काय भजी करते ती, पापड तळते ती, काय बी करते ती. तसलं तेलकट खात जाऊ ना. अभिमान आहे तळलं. निमित्तच लागतंय ह्यांना. आधी वातावरण बदललंय. पोरं आजारी पडली का मला म्हणणार तुझं पापड तळलं होतं, तुझं भजी केलं, म्हणून त्यांचं घसा आवळलं, घशात दुखायलं. सर्दी होताना बरोबर घशात आधी दुखतं. चला मित्रांनो, झालंय माझं बी जेवण. या सगळेजण जेवाय कुणाला जेवण झालं नसलं तर चला सगळे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.